नमस्कार, मी गिराप अश्विनी आपल्या शब्दवल्ली आम्हा सोयरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे। 2024 शिवजन्मोत्सव 2024 निमित्ताने आपण जी राज्यस्तरीय काव्य आणि भाषण स्पर्धा आयोजित केली होती त्याचा आज आपण निकाल घोषित करत आहोत। त्या अगोदर सर्व स्पर्धकांची क्षमा मागते, कारण निकाल जाहीर करण्याच्या तारखेच्या एक दिवस उशिरा निकाल जाहीर होत आहे। त्यासाठी सर्व स्पर्धकांची मनापासून क्षमा मागते। आणि निकाल जाहीर करण्या अगोदर एक आपल्या शब्दवल्ली आम्हा सोयरे या चॅनल सुरू करण्यामागची किंवा हे उपक्रम चालू करण्यामागची एक पार्श्वभूमी सांगू इच्छिते। खरं म्हणजे हे चॅनल जे सुरू केलं ते यासाठी की आपल्या सगळ्यांमध्येच म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांमध्येच आपल्यामध्ये मुक्त छंद म्हणून कविता करणारे काही लोक असतात, ज्यांना लिहायला आवडतं किंवा ज्यांचं मराठी भाषेवर प्रेम आहे, ज्यांना मराठी लिहायला, बोलायला, वाचायला, ऐकायला आवडतं, अशा सर्वांसाठी शब्दवल्ली म्हणजे जे शब्द वेडे आहेत असे एकंदरीत। तर या सगळ्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळावं। प्रत्येकालाच असं शक्य होत नाही की बाबा मी माझे यूट्यूब चॅनल करेल चालू आणि मीही असंच हे करेल, तर हे प्रत्येकाला शक्य होत नाही। तर या सगळ्यांच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण हे शब्दवल्ली आम्हा सोयरे हे चॅनल सुरू केलेलं आहे। याच्यावरून आपण तुमच्या सगळ्यांच्या कविता तुम्ही सादर करू शकता, तुमचे व्हिडिओ ऑडिओ आम्हाला सेंड करू शकता आणि आपण त्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण ते सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो। जे की तुमच्या लहान मुलं असतील किंवा जे मुक्त छंद म्हणून माझ्यासारखे काही कविता करणारे असतील, तर त्या सगळ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी म्हणून शब्दवल्ली आम्हा सोयरे हे मुळात चालू करण्यात आलं होतं। आणि त्यामध्ये आता आपल्याला केवल फाउंडेशनची एक मोलाची साथ मिळाली असं म्हणू, की ज्यांच्यासोबत आपण गेली 2 वर्ष झालं एक विविध उपक्रम राबवत आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण सिंधुताई सपकाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कविता स्पर्धा आयोजित केली होती। त्यानंतर आपण हे सलग दुसरं वर्ष आहे जेव्हा की आपण शिवजन्मोत्सवानिमित्त काव्य आणि भाषण अशी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करत आहोत। आणि तुमच्या सगळ्यांच्या उत्तुंग प्रतिसादामुळे आम्हालाही हुरूप येत आहे की या स्पर्धा आणखीन वर्षानुवर्ष असंच निरंतर चालत राहतील अशी आशा देखील आहे। आणि खरंच खूप छान प्रतिसाद मिळत आहे, त्यासाठी सर्व स्पर्धकांचे, सर्व प्रेक्षकांचे खरंच मनापासून आभार। कारण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आणखीनच खूप जास्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेसाठी आणि खूप एकाहून चढीत एक म्हणजे एकापेक्षा एक जबरदस्त भाषणं आणि खूप सुंदर असं काव्य सगळ्यांनी सादर केलेलं आहे। त्यानंतर आणखीन एक घोषणा करायची म्हणजे तुम्ही बऱ्याच जणांनी आता आपल्या या स्पर्धेच्या जेव्हा जाहीर करण्यात आल्या तेव्हा बऱ्याच जणांनी सजेस्ट केले की सूचना दिल्यात की बाबा तुम्ही काव्य स्पर्धा आणि भाषण स्पर्धा या वेगळ्या ठेवा किंवा लहान मुलांचा गट आणि लहान आणि मोठ्यांच्या स्पर्धा या वेगवेगळ्या ठेवा, यांचे नंबर वेगवेगळे काढा। तर या सगळ्या सूचनांचा विचार आपण करत आहोत। आणि या वेळेला जरी काव्य आणि भाषण स्पर्धा वेगवेगळ्या ठेवल्या नसतील तरीही पुढच्या वेळेपासून आपण काव्य आणि भाषण स्पर्धा या वेगवेगळ्या ठेवणार आहोत। आणि त्याच संदर्भात आणखीन एक तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची झालं तर आपण एक महाकाव्य संमेलन आयोजित करत आहोत। केवल फाउंडेशन आयोजित करत आहे, केवल फाउंडेशन आणि शब्दवल्ली आम्हा सोयरे यांच्या सहयोगाने। तर त्या निमित्ताने देखील आपण त्याचं कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल किंवा कार्यक्रम कधी असेल, तर पुढच्या येत्या 1-2 महिन्यामध्येच या सगळ्यांच्या गोष्टी मला वाटतं मार्गी लागतील आणि या सगळ्याची घोषणा किंवा अनाउन्समेंट तुमच्याजवळ पोहोचेल। त्यासाठी आपल्या या शब्दवल्ली आम्हा सोयरे या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल आणखीनही तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी या नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि आपण वेळोवेळी म्हणजे वारंवार आपल्या अशा स्पर्धा आयोजित करत राहूत, असे वेगवेगळे विविध उपक्रम आपण राबवत राहूत, जेणेकरून आपल्या मराठी भाषेची गोडी अशीच निरंतर राहील आणि तुमच्या माझ्यातल्या एक कलाप्रेमींना, काव्यप्रेमींना, मराठी रसिकांना जे मराठी भाषेचा
गौरव करतात किंवा मराठी भाषेवर प्रेम करतात अशा सगळ्याच लोकांसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट राहील। तर आपण आता निकालाकडे वळूयात। तत्पूर्वी आपले केवल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामानंद गिराम यांचं थोडक्यात मनोगत ऐकूयात आणि मग निकालाला सुरुवात करूयात। नमस्कार, मी रामानंद पद्माकर गिराम, अध्यक्ष केवल फाउंडेशन। सर्वप्रथम सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण ज्या कविवाचन स्पर्धा घेतल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। केवल फाउंडेशन नेहमीच आपल्यासाठी काहीतरी आगळं वेगळं काहीतरी नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो। आता पाहायला गेलं तर आपलं हे दुसरं पर्व आहे। आम्ही छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर माई सुनुताई सपकाळ यांच्या जयंतीनिमित्त आम्ही काव्यवाचन घेत आहोत। हे आपलं दुसरं पर्व आहे आणि मला खरंच सांगायला म्हणजे खूप अभिमान वाटतो की मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी स्पर्धकांनी खूप चांगल्या प्रतीने प्रतिसाद दिला आहे। त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। आपला हा सर्वांचा प्रतिसाद पाहून आम्ही असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही ते ठरवलं पण आहे। पण कार्यक्रमाची रूपरेषा सर्व काही कधी होणार, काय होणार, सर्व उत्सुक आहात। तर त्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आमचं एक यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे शब्दवल्ली आम्हा सोयरे। या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, त्याचे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, त्यावरती आपल्याला जी पूर्ण माहिती मिळून जाईल। मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या सर्व कवी रसिकांसाठी महाकाव्यवाचन करण्याचा मी हा निर्धार केलेला आहे। हे काव्यवाचन कधी कुठे कसं होणार म्हणजे हे थोडक्यात सांगायचं तर हे ऑफलाईन होणार आहे, हे ऑनलाईन होणार नाही। ऑफलाईनमध्येची सर्व नियम अटी आम्ही पूर्णपणे कार्यक्रम पत्रिका बनवून आमच्या चॅनलवरती आम्ही टाकू, तिथून आपल्याला मिळून जाईल। त्याचबरोबर आम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरला देखील आपल्याला ती माहिती मिळून जाईल। तर त्यासाठी पण आपण तयार राहा। आपल्या सर्व कवितेसाठी लवकरच ही आनंदाची बातमी आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहोत। ठीक आहे, मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण मला माहिती आहे आपण सर्वच जण ज्या निकालाची खूप आतुरतेने वाट पाहत आहोत आपण त्याकडे वळूयात। जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद। धन्यवाद सर। तर आपण निकालाकडे वळूयात ज्याची आपण सगळेजण वाट बघत आहोत। तर तुमच्या सगळ्यांच्या सूचनेप्रमाणे खरं म्हणजे आपण जेव्हा ही स्पर्धा जाहीर करण्यात आली होती तेव्हा आपण खुला गट म्हणजेच जिथं की वयाचं कसलंही बंधन नाही असं ठेवली होती स्पर्धा। पण तुमच्या सगळ्यांच्या सूचनांनुसार आग्रहाचा मान ठेवून म्हणा की आपण छोटा प्रवर्ग आणि मोठा प्रवर्ग असे 2 गट केलेले आहेत आणि 2 वेगवेगळ्या गटामधून आपण यातून विजेते निवडलेले आहेत। खरं म्हणजे सगळ्यात अगोदर मी सगळ्यांना एक सांगू इच्छिते की खूप छान आणि उत्तुंग असा प्रतिसाद सगळ्यांनीच दिलाय आणि एकापेक्षा एक जबरदस्त भाषणं सगळ्यांनी सादर केलेली आहेत। यामधून पहिला दुसरा असं विजेता घोषित करणं खरं तर खूप कठीण गोष्ट होती, पण तरीही काही गोष्टींचा विचार करून पुढे मागे बघता आपण विजेते घोषित, कारण कुठली स्पर्धा म्हटलं की विजेता हे घोषित करणं हे आलंच, तर त्याप्रमाणे आपण विजेता घोषित केलेले आहेत। पण तरीही चुकून कुणाकडून म्हणजे आमच्याकडून पर्यवेक्षकांकडून जर कुणावर अन्याय झाला असं होणार नाही याची खरं तर निपक्षपातीपणे निर्णय देण्याचा मी प्रयत्न केलाय। पण तरीही जर चुकून झालं तर त्यासाठी अगोदर क्षमा मागते। आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन। सगळ्यात अगोदर खूप खूप कौतुक छोट्या छोट्या स्पर्धकांचं देखील आणि खूप खूप शुभेच्छा। तर शिवजन्मोत्सव 2024 निमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्य आणि भाषण स्पर्धा याची मोठ्या प्रवर्गातील प्रथम विजेती आहे ज्ञानेश्वरी महारुद्र झिरपे। तिचा भाषणाचा विषय होता जाणता राजा शिवछत्रपती। तर तिला आपण रुपये 2000 आणि सहभाग प्रमाणपत्र असं बक्षीस रूपात देत आहोत। त्यानंतर द्वितीय पारितोषिक मिळत आहे शुभांगी बालाजी पांचारे हिला। हिने देखील जाणता राजा शिवछत्रपती यांच्यावर खूप छान असं आपले विचार व्यक्त केलेले आहेत। तर अभिनंदन ज्ञानेश्वरी, अभिनंदन शुभांगी। त्यानंतर तिसरं पारितोषिक मिळत आहे श्रेया रवींद्र मगर हिला। तर अभिनंदन श्रेया, हिने देखील जाणता राजा शिवछत्रपती यांच्यावर
खूप जबरदस्त असं भाषण वक्तृत्व सादर केलेलं आहे, तर अभिनंदन श्रेया. यानंतर आपण पुढील उत्तेजनार्थ बक्षीस देत आहोत आर्यन सागर धोंदवाड याला. त्याच्यानंतर समीक्षा गुरुनाथ होंडराव आणि तिसरं उत्तेजनार्थ बक्षीस आहे स्वरांजली बर्मन्ना घेवडेकर हिला. तर ह्या तिघांनी देखील खूप छान वक्तृत्व सादर केले, पण विजेते 3च असल्यामुळे आपण यांना उत्तेजनार्थ बक्षीस देत आहोत. त्यानंतर वळूयात आपण लहान प्रवर्गातील विजेत्यांकडे. तर लहान प्रवर्गातून पहिलं पारितोषिक मिळत आहे सई गोपाळ तिदार हिला. तिने अतिशय खूप जबरदस्त असं शिवाजी महाराजांवर भाषण केलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता आपल्या चॅनलवर. तर अभिनंदन सई आणि खूप खूप कौतुक. त्यानंतर दुसरं पारितोषिक मिळतंय मानव सोमनाथ मोरडे. या देखील छोट्या मावळ्याने खूपच छान असं शिवाजी महाराजांबद्दल भाषण केलेलं आहे. त्यानंतर तिसरं बक्षीस मिळत आहे छोट्या प्रवर्गातून तन्मय खुशल चौधरी याला. तर तन्मय याचं विशेष कौतुक, कारण बाकी सगळ्यांनी असं मला असं कुठेतरी असं वाटलं की बाबा विषयांची पुनरावृत्ती होत आहे. खरं तर खूप सगळ्यांचंच कौतुक म्हणजे, पण तन्मय चौधरी याने आरक्षण या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण असं वक्तृत्व सादर केलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं खरंच विशेष कौतुक. अभिनंदन तन्मय. त्यानंतर लहान गटामधून उत्तेजनार्थ बक्षीस देत आहोत. प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस मिळत आहे शिवरूप रणजित घाडगे याला. या छोट्या मावळ्याने अतिशय सुंदर असं शिवाजी महाराजांचं भाषण केलेलं आहे. त्यानंतर दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस मिळत आहे राज अभय घोलप याला. आणि तिसरं उत्तेजनार्थ बक्षीस मिळत आहे हार्दिका जयेंद्र पाटील हिला. खरं म्हणजे प्रत्येकच स्पर्धकाने अतिशय दर्जेदार असं भाषण केलेलं आहे. यातून पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तेजनार्थ असं क्रमांक काढणं खरं तर कठीण होतं, पण तरीही सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आम्ही निकाल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर कुणाला या निकालामध्ये खरं म्हणजे कमी जास्त काही वाटलं तर खरंच क्षमा करा, कारण हे खरंच खूप कठीण काम आहे. आणि यानंतर मगाशी सांगितलं तसं काव्य स्पर्धा म्हणजेच आपण एकत्रच ठेवली होती काव्य आणि भाषण स्पर्धा, पण यामध्ये आपल्याकडे 4 स्पर्धकांनी कविता सादर केलेल्या आहेत आणि या 4 स्पर्धकांना विशेष उत्तेजनार्थ बक्षीस आपण देत आहोत. त्यामध्ये राज घोलप, पूजा मुंडे पाटील आणि आणखीन 2 कविता सादर झालेल्या आहेत आपल्याकडे. तर या 4घांना आपण विशेष उत्तेजनार्थ बक्षीस आणि प्रमाणपत्र देत आहोत. तर अशा प्रकारे आपला निकाल जाहीर झालेला आहे. विजेत्यांचे आणि सहभागी झालेल्या सगळ्या स्पर्धकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. इथून पुढे आपण असेच उपक्रम चालू ठेवत राहू. येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याकडे एक खूप मोठी महाकाव्य संमेलन, महाकाव्य स्पर्धा होणार आहे. तर त्या सगळ्या अपडेट्ससाठी आपल्या या शब्दवल्ली आम्हा सोयरे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बटन चालू करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. आणि एक महत्त्वाची सूचना म्हणजे सर्व विजेत्या स्पर्धकांनी आपले गुगल पे नंबर जे आहेत ते तुम्ही ज्या नंबरवर, आपल्या केवल फाउंडेशनच्या ज्या नंबरवर तुम्ही तुमचा भाषणाचा किंवा कवितेचा व्हिडिओ पाठवलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचं नाव आणि त्यासोबत तुमचा गुगल पे नंबर पाठवायचा आहे. म्हणजेच जेणेकरून आपण त्या नंबरवर तुमची बक्षिसाची रक्कम आणि व्हॉट्सअपला तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते प्रमाणपत्र ते आपण पाठवू शकू. तर धन्यवाद. इथून पुढील उपक्रमामध्ये देखील तुम्ही असेच सहभागी होत राहा, असाच प्रतिसाद लाभत राहू. आपण इथून पुढे असेच उपक्रम करत राहू निरंतर. केवल फाउंडेशन आणि शब्दवल्ली आम्हा सोयरे यांना तुमचा पाठिंबा सतत अपेक्षित आहे. तर धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.